नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष निखिल पाटील यांच्या वतीने केलेल्या आंदोलनाची शासनाने घेतली दखल. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष निखिल पाटील यांच्या वतीने केलेल्या आंदोलनाला यश. मालेगाव खरेदी विक्री कार्यालय क्रमांक 1 येथे कंप्लेंशन प्रक्रियेशी संबंधित अडचणींमुळे रखडलेल्या खरेदी विक्री व्यवहारांचा प्रश्न अखेर प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष निखिल पाटील यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली असून संबंधित व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू झाली आहे. ग्राहक, बिल्डर, बँक कर्मचारी तसेच फायनान्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होत असलेल्या अडचणींबाबत निखिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 6 ऑगस्ट रोजी संबंधित रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्येची गंभीरता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न अधिक तीव्रतेने मांडण्यात आला. या आंदोलनात प्रदीप शेवाळे, संदीप पाटील, शिवा पाटील, नितीन रक्ते, भूषण पगार, राहुल खैरनार, महेश रावते, अमोल शेलार यांच्यासह बँक व फायनान्स क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशासनाची सकारात्मक भूमिका. आंदोलनाची दखल घेत मालेगाव सब रजिस्ट्रार कार्यालय क्रमांक 1 यांनी संबंधित प्रतिनिधींशी चर्चा केली. खरेदी विक्री व्यवहार सुरळीत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेत सुधारणा करून कायदेशीर पद्धतीने व्यवहार सुरू करता येतील का, याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे मागील काही काळापासून रखडलेल्या व्यवहारांना गती मिळण्याची शक्यता असून ग्राहक, बिल्डर, बँक आणि फायनान्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे नागरिकांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून शासनाने या आंदोलनाची दखल घेतल्याने सामूहिक प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. मागील 6 ऑगस्टला आम्ही इथे रजिस्टर ऑफिसला आलो होतो. आमचा विषय असा होता की रजिस्टर खरेदी करण्यासाठी कंप्लिशन सर्टिफिकेट अनिवार्य होतं. त्या संदर्भामध्ये आम्ही रजिस्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी आम्हाला 8 दिवसाचा टाइम या ठिकाणी घेतलेला होता. त्या विषयावरती आम्ही बावनकुळे साहेबांशी संपर्क देखील साधला होता. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला की याच्यामध्ये आम्ही काही नियमावली चेंज करून आणि काहीतरी डॉक्युमेंट अटॅच करून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. मग त्या संदर्भात आम्ही तिथे आलो आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.